Hello friends, सुरुवात करूयात एक्सरसाइज 2.3 मधला क्वेश्चन नंबर 4. Okay, let us read out the question. If Rolle's theorem holds for the function f of x equal to x cube plus px square plus qx plus 5 x belongs to 1 2 3. काय दिले आपल्याला? Rolle's theorem holds for the function. एक दिलेले जे फंक्शन आहे f of x equal to x cube plus px square plus qx plus 5 याच्यासाठी रोल्स थेरम होल्ड होतोय, ओके नाही? रोल्स थेरम जर होल्ड होत असेल तर हा जो फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू हा नंबर 1 हा कंटिन्युअस असला पाहिजे. सेकंडली हा कंटिन्युअस कुठे असावा? हा 1 2 3 या इंटरवल वरती. त्याच्यानंतर हा डिफरन्शिएबल असलाच पाहिजे या ओपन इंटरवल 1 3 वरती. तिसरी एक गोष्ट आहे, हे जे एंड पॉइंट आहेत 1 आणि 3, तर या ठिकाणी असलेली फंक्शनची व्हॅल्यू ही सेम असणार आहे. आणखीन रोल्स थेरमच्या आता ह्या सर्व कंडिशन्स सॅटिस्फाय होत असल्यामुळे 1 2 3 हा जो ओपन इंटरवल आहे याच्यामध्ये एखादा पॉइंट सी, ऍटलिस्ट एक तरी पॉइंट सी असा मिळेल आपल्याला की त्या पॉइंटला फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? 0. आणि त्यांनी सांगितले सुद्धा की हा फंक्शन होल्ड होतो रोल्स थेरम साठी आणि सी ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे सी इक्वल टू 2 प्लस 1/√3 है ना. सी ची व्हॅल्यू सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. ओके. आणि आपला प्रश्न काय विचारलेला आहे की या फंक्शन मध्ये हा जो पी आणि क्यू आहे याचे व्हॅल्यूज आपल्याला मित्रांनो फाइंड आउट करायचे आहेत. ओके. तर आपण याची आन्सरला सुरुवात करूयात. बघा काय मिळेल, काय फंक्शन दिले आपण ते लिहूयात. गिवन फंक्शन काय फंक्शन आहे? एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब प्लस पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस 5. हा फंक्शन कसा आहे? होल्ड्स फॉर रोल्स थेरम. आणखीन काय दिले? अँड सी इक्वल टू 2 प्लस 1/√3 है ना. आणि या सी ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे सी इक्वल टू 2 प्लस 1/√3. या फंक्शनचा हा जो इक्वेशन आहे त्याला आपण 1 म्हणूयात. आता काय होणार? आपण जर या फंक्शनचं डिफरन्शिएशन फाइंड आउट केलं मित्रांनो, म्हणजे ते म्हणजे येणार आहे एफ डॅश ऑफ एक्स आणि सी ची व्हॅल्यू जर याच्यामध्ये ठेवली आपण एफ डॅश ऑफ सी वगैरे है ना, तर ही सी ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे? 0 मिळणार आहे, राईट. तर हा असतो रोल्स थेरम. आपण चेक करूयात. डिफरन्शिएट करू या फंक्शनला. डिफरन्शिएटिंग 1 विथ रेस्पेक्ट टू एक्स वी गेट काय मिळतं बघूया त्याचं डिफरन्शिएशन. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. हा एक्स क्यूब कुठल्या फॉर्म मध्ये आहे? एक्स रेज टू एन च्या फॉर्म मध्ये आहे. एक्स रेज टू एन चं डिफरन्शिएशन काय येतं? एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 है ना, विथ रेस्पेक्ट टू एक्स जर आपण डिफरन्शिएशन फाइंड आउट केलं तर, राईट. तर त्या एक्स रेज टू एनच्या रूल नुसार आपण एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह लिहिला 3x स्क्वेअर प्लस परत एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह याच रूलने येणार 2x आणि पी तर कॉन्स्टंट आहे तर इथे येणार आहे 2px. त्यानंतर आहे q इंटू एक्स, तर q हा कॉन्स्टंट आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 प्लस 5 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार मित्रांनो 0. तर एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला मिळतोय 3x स्क्वेअर प्लस 2px प्लस q. हा झाला एफ डॅश ऑफ एक्स, राईट. मग हा फंक्शन दिलेला आहे, हा रोल्स थेरम साठी होल्ड आहे, म्हणजे रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन हा फंक्शन सॅटिस्फाय सुद्धा करतो आणि सी ची व्हॅल्यू ही सुद्धा मिळून आपल्याला देतोय. आपण काय करूयात, हे जे फंक्शन आहे याचं डिफरन्शिएशन मिळवलं आपण एफ डॅश ऑफ एक्स, हे या पॉइंट साठी आपण फाइंड आउट करूयात है ना. या एक्सच्या जागी आपण हा सी ठेवूयात. देअरफॉर एफ डॅश ऑफ सी इक्वल टू, आता एक्सच्या ऐवजी सी होणार तर इथे येईल 3c स्क्वेअर प्लस 2p. सी च्या जागी सॉरी एक्सच्या जागी सी येणार इथे आणि हा प्लस क्यू. ओके. बट एफ डॅश ऑफ सी इज 0. हे कशामुळं? एफ डॅश ऑफ सी का 0 आहे? कारण हा दिलेला फंक्शन रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन हा सॅटिस्फाय करतो आणि रोल्स थेरमसाठी हा होल्ड आहे है ना. त्याच्यामुळं
एफ डॅश ऑफ सी नक्कीच 0 मिळाला पाहिजे. तर आपण या एफ डॅश ऑफ सी च्या जागी 0 घेऊयात. पुढे 3c² प्लस 2pc प्लस q है ना. इथे आता याला आपण थोडंसं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. हे इक्वेशन थोडंसं व्यवस्थित लिहू आपण. 3c² 2pc प्लस q इक्वल टू 0. बघा हे तुम्हाला सी मधलं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन सी. सी मधलं हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे मित्रांनो. आपण काय करूयात, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथड आपण सॉल्व्ह करूयात. तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे है ना. जर आपल्याकडे एखादा क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0, तर हा x मधला क्वाड्रॅटिक इक्वेशन x च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी आपण लिहितो -b प्लस और मायनस √b² मायनस 4ac अपॉन 2a है ना. सेम फॉर्म्युला आपल्या इथे वापरायचं या c च्या व्हॅल्यू साठी आपण वापरूया. बघा काय लिहिता येईल मग आपल्याला c इक्वल टू, आता फॉर्म्युलामध्ये इथे -b आहे ना. तर इथे c चा हा शेजारी आहे 2p, तर हा झाला b ची व्हॅल्यू. तर इथे येईल 2p प्लस और मायनस √b². आता b म्हणजे हा c चा कोएफिशिएंट 2p चा स्क्वेअर येणार आहे 4p² मायनस 4 ac. a किती आहे, c² चं कोएफिशिएंट 3, a म्हणजे 3 आहे आणि b² मायनस 4ac, c म्हणजे इथे असेल q. तर हा घेऊ q डिवाइडेड बाय, हा पूर्ण डिवाइडेड बाय 2a. 2a a आहे 3, सो 2 into 3 राईट आहे. c इक्वल टू, परंतु c ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ना, दिली बघा इथे है ना. याला आपण काय करूयात, वाटलं तर हा इक्वेशन सेकंड म्हणूया है ना. तर c ची ती व्हॅल्यू आपण इथं लक्षात घेऊयात, इथे ठेवू आपण, पुट अप करू. c च्या जागी घेऊ आपण 2 प्लस 1 अपॉन √3 राईट. नाउ दिस इज इक्वल टू, हा 3 दुनी 6 करू आणि ह्या प्लस और मायनस पासून आपण इथं काय करूयात, त्याला स्प्लिट करू. तर -2p डिवाइडेड बाय 6 राईट, प्लस और मायनस रूट मध्ये हा 4p² मायनस हा 4 त्रिक 12q. इथे सुद्धा डिवाइडेड बाय काय असणार आहे, 3 दुनी 6 राईट. आता इथे आपण काय करू, लेफ्ट साइडचा हा जो 2 आहे त्याला याच्यासोबत कम्पेअर करूया आणि हा जो 1/√3 आहे तो त्याला आपण याच्यासोबत कम्पेअर करू आणि मग आपल्याला p आणि q च्या व्हॅल्यूज मिळतील राईट. चला कम्पेअर करूयात. 2 बरोबर हा कन्सिडर करूया आपण. देअरफॉर 2 इक्वल टू -2p बाय 6. मग याच्यापासून काय मिळेल आपल्याला, p ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे ना. तर हा 2 इथे तसाच ठेवूयात आणि याला मल्टिप्लाय होईल. हा जो -2/6 आहे इकडे येऊन तो काय होईल 6/2 होणार आणि हा मायनस ठेवू इथे है ना. हा -2/6 इकडे आला या साईडला, तर त्याचा रेसिप्रोकल होणार 2/6 इकडे येऊन, इकडे राहील फक्त p. इथे 2 कॅन्सल होईल, तर p ची व्हॅल्यू आपल्याला मिळते मित्रांनो -6. ओके. हा तसं इथला 2 इथं सुद्धा कॅन्सल करू शकतो, इथे राहील 1. मग हा इथला -6 इकडे आल्यास -6 आपल्याला इकडे लेफ्टला व्हॅल्यू सुद्धा मिळते. एनिवे, तर p ची व्हॅल्यू आपल्याला -6 मिळालेली आहे. नेक्स्ट पुढे आपण काय करूयात आता, बघा ही c ची व्हॅल्यू आहे 2 प्लस 1/√3 आणि ही राईट साईडला ही या पद्धतीने मिळालेली व्हॅल्यू. तर आपण आता हा जो पार्ट आहे तो या पार्टशी आपण कम्पेअर करूया. ऑल्सो हा 1/√3 इक्वल टू, पुढचा पार्ट आहे प्लस और मायनस √4p² मायनस 12q डिवाइडेड बाय 6. आता हा रूट वगैरे घालण्यासाठी आपण दोन्ही साइडचा स्क्वेअर करूयात. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. इथे मिळेल आपल्याला 1/3. आता हे यांचा स्क्वेअर केल्यानंतर ते पॉझिटिव्ह होऊन जाईल, हा रूट निघून गेल्यास 4p² मायनस 12q. हा 6चा स्क्वेअर आपण करू, तर 6चा स्क्वेअर आपल्याला मिळेल 36 राईट. बरं, हा 3
इकडे भागाकारात आहे, इकडे गुणाकारामध्ये पूर्ण, तर तो 3 आणि हा 36 कॅन्सल करू शकतो, इथे कॅन्सल करता 3 3 आणि इथे येईल 12. आता लेफ्ट साईडला राहिलं फक्त आपल्याकडे 1. ओके, पी ची व्हॅल्यू आपल्याला -6 मिळालेली आहे. ती -6 व्हॅल्यू इथे आपण सबस्टिट्यूट करूयात. 4 गुणिले वजा 6 चा वर्ग है ना, 12 क्यूब हा डिवायडेड बाय आहे 12, राईट. हा जो 12 आहे त्याला इकडे घेऊ आपण. सो 12 इक्वल टू 6 चा स्क्वेअर होईल 36 है ना, 36 आणि 4 यांचा गुणाकार करू आपण. 36 दुनी 72, 72 दुनी 144 येणार, -12 क्यूब. पुढे हा -12 क्यूब इकडे घेऊ, म्हणजे हा होईल पॉझिटिव्ह आणि हा 12 इकडे पाठवू. 144 -12, राईट. तर 12 क्यूब ची व्हॅल्यू है ना, 144 मधून 12 गेल्यास 142 मधून 10 गेले तर 132 येणार, राईट. आणि क्यूब ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, 12 ने डिवाइड करू, 12 एक 12 12 12. तर क्यू ची व्हॅल्यू मिळते आपल्याला मित्रांनो 11 है ना. तर फायनली पी मिळाला आपल्याला -6 आणि क्यू मिळालेला आहे 11. बघा काय केलं याच्यामध्ये आपल्याला, हा फंक्शन आपल्याला दिलेला एफ ऑफ एक्स, तो रोल्स थेरमसाठी रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन तो होल्ड करत होता है ना, आणि सी ची व्हॅल्यू सुद्धा त्यांनी दिली. आणि मग आपल्याला हा पी आणि क्यू फाइंड आउट करायचा होता. आपण काय केलं, या एफ ऑफ एक्स चा डिफरन्शिएशन केला आणि त्याच्यामध्ये सी ची व्हॅल्यू म्हणजे एफ डॅश ऑफ सी पुटअप केला आणि मग सी ची व्हॅल्यू ठेवून आपण है ना, सी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून कम्पेअर करून पी ची व्हॅल्यू -6 आणि क्यू ची व्हॅल्यू 11 असं आपण मिळवलंय. ओके, सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर 5 काय दिले बघा, रोल्स थेरम होल्ड्स फॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स -2 इंटू लॉग एक्स. हा एक नवीन एक फंक्शन दिला मित्रांनो, आणि या फंक्शन साठी सुद्धा रोल्स थेरम होल्ड होतोय, म्हणजे रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन्स त्या ठिकाणी सॅटिस्फाय होतात. म्हणजे हा दिलेला फंक्शन कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे, आणि या इंटरव्हलचे जे एंड पॉइंट आहेत 1 आणि 2, तर एफ ऑफ 1 आणि एफ ऑफ 2 च्या व्हॅल्यूज सेम आहेत है ना. ह्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतो. मग करत असल्यामुळं, होल्ड होत असल्यामुळं आपल्याला एक सी ची व्हॅल्यू कमीत कमी एक तरी सी ची व्हॅल्यू मिळेल जी की 1 2 मध्ये असेल, आणि मग आपल्याला हे इक्वेशन ते सॅटिस्फाय करते असं प्रूव्ह करायचंय. ओके, तर सुरुवात करूयात. बघा काय दिलं आपल्याला, गिव्हन दॅट एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स -2 इंटू लॉग एक्स होल्ड्स फॉर द रोल्स थेरम है ना. हा दिलेला फंक्शन कसा आहे, रोल्स थेरम साठी होल्ड करतोय ना, होल्ड रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन तो सॅटिस्फाय करतोय. बरं, मग आपण काय करूयात, सध्याचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करूयात. याला आपण म्हणूयात इक्वेशन नंबर 1, डिफरन्शिएटिंग 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचं काय मिळेल डिफरन्शिएशन, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू, बघा हा जो एक्स -2 याला यू म्हणूयात, आणि या लॉग एक्स ला आपण व्ही समजू, आणि यू इंटू व्ही चा आपण डिफरन्शिएशनचा रूल नुसार आपण काम करूयात. काय मिळतो बघा, आपण हा पहिला फंक्शन ऍज इट इज असेल, एक्स -2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस, आता लॉग एक्स ला ऍज इट इज ठेवूयात इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स -2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो एफ डॅश ऑफ एक्स बरोबर काय मिळणार आहे, हा एक्स -2 ऍज इट असेल, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह मिळेल 1/x प्लस इथे लॉग एक्स तसाच असेल इंटू इथे एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि -2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मिळेल. तर काय मिळायला लागले, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू, त्या एक्स -2 ला एक्स ने डिवाइड झालेला आहे, एक्स -2 अपॉन एक्स प्लस हा 1 -0 म्हणजे 1 इंटू लॉग एक्स असेल, राईट आहे. सध्या वाटलं त्याला आपण म्हणूयात इक्वेशन नंबर 2. आता हा दिलेला फंक्शन रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतो मित्रांनो. मग आता याचं डेरिव्हेटिव्ह आपण शोधलं, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू हा फंक्शन मिळालाय, आणि आपल्याला बघा आता रोल्स थेरम जर होल्ड होत असेल तर एकतरी सी आपल्याला ह्या 1 to 2 मध्ये आपल्याला नक्कीच मिळेल.
ज्याच्यासाठी एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू काय मिळते, एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू मिळत असते 0 है ना. तर इथे आपण ते चेक करूयात. सिन्स 1 है ना, 1 म्हणजे कोण, हा दिलेला हा फंक्शन 1 होल्ड्स फॉर रोल्स थेरम, therefore C belongs to 1 to 2 है ना, एक C 1 to 2 मध्ये मिळेल such that f dash of C बरोबर काय मिळणार, 0 मिळेल है ना, रोल्स थेरम नुसार. मग आपण काय करूयात, इथे f dash of C फाइंड आउट करू. इथे f dash of C इक्वल टू है ना, याच्या जागेला काय लिहिलं आपण, C लिहिलंय. तर इथे मिळेल C minus 2 upon C plus log of C, राईट आहे. परंतु ह्या f dash of C ची व्हॅल्यू काय घेतली आपल्याला, f dash of C किती असणार आहे, 0 असेल. कशामुळे असेल, हा फंक्शन रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतो, त्याच्यामुळे f dash of C 0 असणार आहे रोल्स थेरम नुसार. बट f dash of C इक्वल टू 0, therefore तर इथे आपण 0 सबस्टिट्यूट करूयात. तर C minus 2 upon C plus log of C असे मिळेल. आपण काय करूयात, सगळ्या लेफ्ट साइडला राईट साइडला सगळीकडे प्रत्येकाने C ने मल्टिप्लाय करूया, मल्टिप्लाय बाय C है ना. कुणाला शंका येईल की बाबा आपण C ने मल्टिप्लाय करायला लागलो आणि C जर 0 झाला तर, C 0 होणारच नाही, कारण C कुठे आहे, 1 to 2 मध्ये आहे आणि 1 to 2 मध्ये 0 नाही. त्याच्यामध्ये इथे C ने मल्टिप्लाय केलास हा 0 राहील, इथे C ने मल्टिप्लाय केलास इथे C minus 2 मिळेल, प्लस हा इथे C ने मल्टिप्लाय केला C इंटू लॉग ऑफ C, बरोबर आहे. याला आपण आणखी व्यवस्थित लिहू थोडस, हे इकडे घेऊया, C लॉग C प्लस C minus 2, वाटलं तर हे इकडेच ठेवू आपण. एक मिनिट, आपल्याला हे प्रूव्ह करायचं ना, याच्यासाठी ऍडजस्टमेंट म्हणजे C लॉग C आपण राईट साइडलाच ठेवूयात, ह्या ब्रॅकेट इकडे घेऊ. मात्र काय होईल आता, C minus 2 इकडे आल्यास प्लस 2 होईल आणि हा C मायनस होईल, इक्वल टू हा झाला C लॉग C. आणि आणखीन याच्या साइड बदलून घेऊ आपण, C लॉग C इक्वल टू 2 minus C. हे असं इक्वेशन मिळते जे याच्याशी रिलेटेड आहे, त्याच्यासारखंच आहे है ना. इथे जर आता C च्या जागी जर आपण x ठेवला तर काय मिळतं आपल्याला, x log x इक्वल टू 2 minus x, बरोबर आहे. मग याचा अर्थ असा होतो की हा इक्वेशन होल्ड होतो है ना, हा इक्वेशन सॅटिस्फाय होतो एका तरी C च्या व्हॅल्यूने, आणि ते आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये C ठेवा ना, C log C इक्वल टू 2 minus C, ते इथे आपण प्रूव्ह केलं मित्रांनो. ओके, therefore x log of x equal to 2 minus x है ना, हे इक्वेशन इज satisfied by C belongs to 1 to 2 है ना. इथे आपण C घेतलेला जो की 1 to 2 मधला आहे है ना, हा C. ओके, तर परत एकदा वाटलं तर रिवाइज करूयात. काय दिलेलं आहे, एक फंक्शन आहे जो रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतो. तसं होत असेल तर हे इक्वेशन या इंटरव्हल मधला एका तरी व्हॅल्यूने हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं असं आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आपण काय केलं, दिलेलं फंक्शन लिहिलं है ना, त्याचं डिफरन्शिएशन फाइंड आउट केलेलं आहे. हा u हा v कन्सिडर करून u ऍज इट इज v चा डेरिव्हेटिव्ह, मग v ऍज इट इज u चा डेरिव्हेटिव्ह वगैरे है ना, थोडंसं कॅल्क्युलेशन डेरिव्हेटिव्ह लिहिलं. आणि मग f dash of x आपल्याला मिळालं मित्रांनो. आता इथे काय केलं की बाबा रोल्स थेरम नुसार है ना, एक तरी C आपल्याला ह्या 1 to 2 इंटरव्हल मध्ये मिळेल, जो f dash of C काय असेल 0 है ना. मग याच्यामध्ये C ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, f dash of C 0 घेतला इथे ठेवला आणि थोडं सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला हा इक्वेशन मिळतो. म्हणजेच हा इक्वेशन काय व्हायला लागेल, म्हणून आपल्याला असं म्हणता येते की हा इक्वेशन हा एका C ने सॅटिस्फाय होतो, जो की हा जो C आहे तो 1 2 याच्यामध्ये आहे, राईट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. द फंक्शन f of x equal to x into x plus 3 into e to the power x minus x by 2 असा आहे. satisfies all the conditions of
रोल्स थेरम ऑन -3, 0. याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू -3 आहे, बी आहे 0, हा दिलेला फंक्शन आहे आणि हा फंक्शन रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतोय असं त्यांनी दिले. आणि मग आपल्याला काय करायचं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ सी. सी ची अशी व्हॅल्यू शोधायची सच दॅट एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0. आणि तसा सी आपल्याला नक्कीच मिळणार, कारण हा फंक्शन रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन जर मित्रांनो सॅटिस्फाय करत असेल तर असा एक सी या इंटरव्हल मधला मिळेलच, एकतरी सी मिळायलाच पाहिजे रोल्स थेरम नुसार, ज्याच्यासाठी एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0 असतो. चला आपण फंक्शन लिहूयात. काय दिलेलं आहे, गिव्हन फंक्शन इज एफ ऑफ एक्स इक्वल टू, याला लिहिताना आपण याला एक्स ने मध्ये मल्टिप्लाय करूयात, नाही तर म्हणजे 3 टर्म आहेत, एक्स प्लस 3 आणि हा ई चा पॉवर. त्याच्याऐवजी आपण एक्स ने जर याला मल्टिप्लाय केलो तर आपल्याला एक्स स्क्वेअर इंटू 3x हा एकच टर्म मिळेल यू, आणि पुढे ई चा पॉवर आहे -x डिवायडेड बाय 2. याचं डिफरन्शिएशन करूयात. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू, इथे लिहू शकतात डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू एक्स, है ना. तर याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, हा ब्रॅकेट म्हणजे यू समजूयात, याला व्ही समजा. तर एक्स स्क्वेअर प्लस 3x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ई चा पॉवर -x बाय 2 विथ रेस्पेक्ट टू एक्स प्लस, आता याला ऍज इट इज ठेवूयात, ई चा पॉवर -x बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3x विथ रेस्पेक्ट टू एक्स. ओके, एफ डॅश ऑफ एक्स काय मिळतं बघ, हा ब्रॅकेट ऍज इट इज असेल एक्स स्क्वेअर प्लस 3x, इथे डिफरन्शिएशन, हा ना, हे कुठल्या फॉर्म मध्ये, ई पॉवर एफ ऑफ एक्स मध्ये. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, ई पॉवर एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स, है ना, हा फॉर्म्युला. तर इथे ई चा पॉवर -x बाय 2 इंटू ह्या -x बाय 2 च्या डेरिव्हेटिव्हने परत आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. तर -x बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि हा मायनस ऍज इट इज 2 सुद्धा ऍज इट इज. तर हा ब्रॅकेट ऍज इट इज आहे, या टर्मचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं, पुढे प्लस ई चा पॉवर -x बाय 2 इंटू या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आपल्याला, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x आणि 3 इंटू एक्स मध्ये 3 ऍज इट इज असेल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 या ब्रॅकेट. ओके, तर परत एफ डॅश ऑफ एक्स काय मिळाला, याच्यातला ई टू द पॉवर -x बाय 2 हे आपण कॉमन घेऊया, ई चा पॉवर -x बाय 2 कॉमन, आणि ब्रॅकेट मध्ये काय राहायला लागलं बघू आपण आता. तर इथे हा 2x प्लस 3 लिहू पहिल्यांदा, राईट, 2x प्लस 3 आहे, हा -1 बाय 2 आणि हा ब्रॅकेट, तर मायनस हा एक्स स्क्वेअर प्लस 3x डिवायडेड बाय 2, एवढं असं आपल्याला मिळायला लागलं सध्या, राईट. हा झाला एफ डॅश ऑफ एक्स. मग हा जो फंक्शन आहे तो रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतो, रोल्स थेरम साठी हा होल्ड होत आहे, त्याच्यामुळं आपल्याला एक सी नक्कीच मिळेल, एफ डॅश ऑफ सी तिथे 0 असेल. तर इथे आपण एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू मिळवू, इथे याच्यापासून काय मिळेल, देअरफॉर एफ डॅश ऑफ सी, है ना, काय मिळणार आहे, ई चा पॉवर -c बाय 2 ब्रॅकेट मध्ये 2c प्लस 3 मायनस c स्क्वेअर प्लस 3x डिवायडेड बाय 2, है ना. हे का लिहिलं, बिकॉज हा जो फंक्शन आहे आपण याला 1 म्हणूयात, बिकॉज एफ ऑफ एक्स होल्ड्स फॉर रोल्स थेरम ना, याच्यामुळे आपण हे लिहू शकलो. अँड रोल्स थेरम होल्ड होत असल्यामुळे आपल्याला एकतरी सी अँड सी बिलॉंग्स टू -3 to 0 सच दॅट एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0 आपल्याला मिळणारच, है ना. हा फंक्शन रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतोय, त्याच्यामुळं हा फंक्शन कसा असला पाहिजे, कंटिन्युअस असला पाहिजे, डिफरन्शियल असला पाहिजे, त्याच्यानंतर एफ ऑफ ए बरोबर एफ ऑफ बी, है ना, ह्या कंडिशन सगळं सॅटिस्फाय करत असल्यामुळे
एक तरी सी आपल्याला ओपन इंटरवल -3,0 मध्ये मिळेल. कसा मिळेल? त्यासाठी एफ डॅश ऑफ सी बरोबर 0 असणार है ना. पण एफ डॅश ऑफ सी जर 0 असेल ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूयात. सो 0 इक्वल टू ई टू द पॉवर -c/2 ब्रॅकेट मध्ये लिहू आपण 2c प्लस 3 मायनस c स्क्वेअर प्लस सॉरी इथे c लिहा 3c डिवायडेड बाय 2. ओके, तर ही जी टर्म आहे ती गुणाकारात आहे तिला इकडे घेऊ आपण, म्हणजे 0 होऊन जाईल. इकडे काय राहणार आहे 2c प्लस 3 ब्रॅकेट करूयात, इथे काय म्हणजे 1 समजू, मायनस c स्क्वेअर प्लस 3c डिवायडेड बाय 2. राईट. चला आता आणखीन याला सिम्प्लिफाय करूयात आपण c ची व्हॅल्यू मिळण्यासाठी. सगळीकडे आपण 2 ने मल्टिप्लाय करूयात, मल्टिप्लाय बाय 2. असं का करतोय? इथला 2 कॅन्सल करण्यासाठी है ना. मल्टिप्लाय बाय 2, तिथे 2 ने मल्टिप्लाय केला 0, या ब्रॅकेटला आता 2 ने मल्टिप्लाय होणार है ना. 2 इन ब्रॅकेट 2c प्लस 3, इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यास हा 2 कॅन्सल होऊन जाईल, मायनस c स्क्वेअर प्लस 3c. सो 0 इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय करा 4c प्लस 6 हा मायनस c स्क्वेअर मायनस 3c. ओके, आणखीन काय होणार? 4c मधनं 3c गेल्यास एक सिंगल c राहील. सो 0 इक्वल टू हा अगोदर आपण 6 लिहूयात, 4c मधनं 3c गेल्यास एक c राहील, हा मायनस c स्क्वेअर. आणि आपल्याला फायनली काय मिळेल बघा, हे सगळं आपण लेफ्ट साइडला घेऊ, म्हणजे काय मिळेल c स्क्वेअर मायनस c मायनस 6 इक्वल टू 0. ओके, ओके, तर c स्क्वेअर मायनस c मायनस 6 इक्वल टू 0 असं मिळालं आपल्याला. हे c मधलं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, आपण इकडे लिहूयात. देअरफॉर c स्क्वेअर मायनस c मायनस 6 इक्वल टू 0. याला आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण सॉल्व्ह करूयात. बघा काय मिळतील फॅक्टर. इकडे -6 आहे, तर 3 दोन्ही 6 मधला टर्म -1 येण्यासाठी याला मायनस याला प्लस करू, म्हणजे हा प्रॉडक्ट -6 येतो आणि याचं ऍडिशन -1 होतं. म्हणजे आपल्याला c मायनस 3 आणि हा c प्लस 2 इक्वल टू 0 लिहिता येईल. देअरफॉर c इक्वल टू याला 0 कन्सिडर केला म्हणजे c मायनस 3 इक्वल टू 0 और c प्लस 2 इक्वल टू 0. सो c इज 3 और c इक्वल टू -2. अशा c च्या 2 व्हॅल्यूज मिळतात. परंतु आपल्याला जो इंटरवल दिलेला आहे ना, फाइंड द व्हॅल्यू ऑफ c सच दॅट f डॅश ऑफ c 0 असेल, तो 2 व्हॅल्यूला 0 मिळतोय, 3 आणि -2 ला. मात्र त्यांनी दिलेले इंटरवल काय -3 टू 0. -3 टू 0 कसा असतो है ना, नंबर लाईनचा विचार करा. समजा इथे 0 आहे, -1 आहे, -2 आहे आणि समजा हा -3, तर c च्या व्हॅल्यू आपल्याला एवढ्या मधल्याच कन्सिडर करायच्या. तर हा -2 इथे आहे, राईट आहे. मात्र 3 कुठे आहे? 0 च्या नंतर 1 2 3 हा 3 येत आहे है ना. हा 3 काही याच्यामध्ये नाहीये, बट हा जो 3 आहे 3 डज नॉट बिलॉंग्स टू -3, 0 and this -2 belongs to -3 to 0. मग फायनली आपल्याला काय व्हॅल्यू घ्यायची? देअरफॉर c इक्वल टू -2 ही ती व्हॅल्यू. ओके, तर हा झाला क्वेश्चन नंबर 6. राईट. आपण इथे मित्रांनो थांबूयात. थँक्यू.